तर साक्षीनं बाळाचं टेन्शन घेतलंय, त्याच्यामुळं साक्षी म्हणजे जेवायला म्हणजे जेवण पण टायमावर करीना झाली, काय नाही. तिला वाटायला लागले टेन्शन घेऊन. मी म्हणलं टेन्शन घेऊ नको, काही नसते. आणि म्हणलं तिला मम्मी पप्पाकडे सोडावं. मम्मी पप्पाकडे पण जायचं नका म्हणती, पण मी तिला उद्या स्वतः मी नेऊन सोडणार आहे मम्मी पप्पाकडे. म्हणजे जरा तिकडं पण तिला चांगलं वातावरण वाटेल. तिला म्हणलं स्वतःला राहा मम्मी पप्पाकडे. मम्मी पप्पा आता कारखान्याला कामाला जाणार आहेत, मग थोडं 5-6 दिवस राहा, पुन्हा मी येतो तुला न्यायला. मग ती साक्षी एवढं टेन्शन घ्यायला लागली, म्हणजे तिचं कशावर ध्यान नाही, फक्त तिला वाटायला लागले म्हणजे काय होईल असं तसं, म्हणजे ती सारखं टेन्शन घ्यायला लागली. मी टेन्शन घेऊ नको, काही होत नसतंय, काय नाही. टेन्शन नाही घेतलं तर उलट तुझ्यासाठी चांगलं आहे म्हणलं. आणि मी आहे म्हणलं तुझ्या पाठीमागं, काय तर काय टेन्शन तशी काळजी करायची गरज नाही. मी कमी जास्तीला आहेच म्हणलं तिला, एवढं पण टेन्शन घेऊन. पण ती दिवसभर असं म्हणजे विचार करायला लागली, विचार करीत बसायला लागली की आज कसं होईल, काय होईल. पण तिला पण वाटायला लागले म्हणजे तिच्या मनामध्ये वेगळे विचार यायले असतील की डॉक्टरचं ऐकूल अगर काय. पण तसं काय ही नाही म्हणले डॉक्टर, म्हणजे तिला काय होणार नाही म्हणले डॉक्टर. असं म्हणजे तिला काही अडचण नाही, प्रॉब्लेम नाही. पण म्हणजे जे आपल्या नशिबात आहे ते तर होणारच आहे म्हणलं तिला. मग डॉक्टर पण म्हणले काही नाही, ठुलं तर बाळाचे म्हणजे बाळ एखाद्या वेळेस बाळाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो, पण असं काही साक्षीला काय ही नाही म्हणले प्रॉब्लेम काय नाही. बाळ तर म्हणजे असं हे आहे, चांगलं खेळतंय बाळ, नॉर्मल बाळाचं सगळं नॉर्मल आहे. पण त्याच्यामुळं काही घाबरायची काळजी करू नको म्हणलं साक्षीला. पण ती साक्षी ऐकतच नाही. तिचं जेवणावर लक्ष नाही, कशावर लक्ष नाही. ती काय बसलं उठलं की ती लागली खाली असं तोंड करून, असं कसं तरी तोंड करून, म्हणजे नाराज असल्यामुळे सारखं तोंड करून बसायला लागली. मग त्याच्यामुळं मला पण म्हणजे करमान झालं, मला पण म्हणजे कसं तरी उदासपणा वाटायला. म्हणून मी तिला आता स्वतः मी येऊन द्या मम्मी पप्पाकडे तिच्या सोडणार आहे. आणि तिला ती नाही म्हणली तरी मी गाडीवर म्हणून मी तिथं एक दिवस तिच्यापाशी राहणार आणि तिला सोडून येणार. मग तेव्हा म्हणजे तिला जरा बरं वाटेल. मम्मी पप्पाकडे बाळकी तिचे बहीण भाऊ आहेत, मग तिकडे जरा चांगलं वाटेल तिला. मग त्याच्यामुळे जरा तिकडं फ्री राहील म्हणून माझं म्हणजे म्हणणं आहे की म्हणजे तिला तिकडे मम्मी पप्पाकडे सोडलं चांगलं राहील. पण तिला मम्मी पप्पाकडे पण चल 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 म्हणतोय, पण ती नग म्हणायला लागली. मग नग म्हणल्यास मी काय असं नेऊ शकत नाही ना, नग नग म्हणायला लागली ती. पण मी तिला आता उद्या मम्मी पप्पाला पण तिच्या बोललोय, ती म्हणली आणून सोडा तिला आणि म्हणजे राहील आमच्यापाशी. मग ती म्हणली साक्षी काळजी करू नको, काय नसतंय, काय नाही होत. आणि डॉक्टरनी पण सांगितलंय. मग त्याच्यामुळं मी तिला तिथं उद्या सोडणार आहे. आणि तिचं म्हणजे कशावर ध्यान राहिलं नाही. तिला वाटायला काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही, एवढं म्हणजे काळजी करायची गरज नाही म्हणलं तिला. काही पण होती ना म्हणलं मी तुझ्या पाठीमागं आहे. आता मी तिच्या पाठीमागं आहे ना, म्हणजे कमी जास्तीला मी तर तिच्यासाठीच मी काही पण करणार. ती मी तिच्यासाठीच करतोय ना, पैसा कमीवतोय, सगळं कमीवतोय मी, कुणासाठी साक्षीसाठीच कमीवतोय. त्याच्यामुळे तिला म्हणलं काही काळजी करू नको, जेवण बिवण कर फुल, म्हणजे जेवण करून फ्री, टेन्शन घेऊ नको कशाचं, काय होत नाही. आपल्या बाळाला पण काय होणार नाही आणि बाळ पण आपलं एकदम चांगलं होणार आहे. काही टेन्शन करू नको. डॉक्टर म्हणले तसं आपले काही करायचं नाही म्हणलं तिला. कालच तिला सांगितलंय, तुमच्या देखा सगळ्या देखा सांगितलंय, व्हिडिओमध्ये सांगितलंय. तिला म्हणलं काही टेन्शन घेऊ नको. म्हणून नाही नाही म्हणते टेन्शन घेत. पण तिचं सारखं म्हणजे असं नाराज असलं, तोंड करून बसायला लागली ती, आज खाली तोंड करून बसायला लागली. मग तिला मी पण सांगून वैतागलो. आई सांगायला लागली, म्हणजे तिची आजी सांगितलं. आजी पण म्हणली आमच्या टायमाला काय का दवाखाने होते का काय होतं. मग त्याच्यामुळं तिला सांगितलं की तसं करू नको साक्षी, काय नाही होत. देवाच्या, आमची आजी म्हणली देवाच्या हवेली असतंय, देव जे करत असतंय चांगल्यासाठी. आता आपल्या हातात काय आहे का आता. मग त्याच्यामुळे मी तिला सांगितलं, पण ती काय ऐकायला झाली. आणि आता मी घरात आहे बसली ती, आताच तिला म्हणलं होतं मम्मी पप्पाकडे चल. आता पिशवी भरली होती, तिला म्हणलं मम्मी पप्पाकडे चल, मी येतो सोडून. पण ती काय ऐकायला झाली माझं. पण आता मी तिला थोड्या वेळानं सोडून येणार आहे मम्मी पप्पाकडे तिला. आता मी गाडी बोलवली, मग ती आता जेवण ही करते. जेवण ही तिला करू घातलं. जेवण ही केल्याशी मी स्वतः तिच्या साक्षीला नेऊन मम्मी पप्पाकडे सोडणार, म्हणजे जरा तिकडं चांगलं वाटेल तिला. आणि 5-6 दिवसांनी ती कामाला पण जाणार आहे तिचे मम्मी पप्पा. त्याच्यामुळं तिला पण जरा भारी वाटेल आणि ती फ्री राहिली की म्हणजे तिच्या मागायला टेन्शन जाईल. म्हणून फक्त मी तिला तिथं सोडणार आहे. मग त्याच्यामुळं मी आता तिला जेवण करू देतो. थोडं वर केलं की मग तिला म्हणजे कपडे बिपडे भरून देतो आणि कपडे भरले तिला सोडणार आहे. टेन्शन घेऊन काय होत नाही बोल तिला. पण ती ऐकत नाही. ती कुठं ऐकायला लागली माझं. तिला वाटायला लागलं काहीतरी होतंय काय की काय हे होतंय काय की ती होतंय काय की. डॉक्टर म्हणले त्यांनी काळजी, त्या ताईली काळजी करायची गरज नाही असं म्हणजे साक्षीला म्हणले आणि सांगितलंय माझ्यापाशी. काय काळजी करणं का काय नाही. पण साक्षीला काही कळणं झालंय. मग
मी पण सांगतो म्हणजे तिला एवढं जास्त समजत नाही ना, आणि त्याच्यामुळं तिला म्हणलं काहीच काळजी करू नको, काहीही होत नाही म्हणून तिला सांगितलं मी पण ती ऐकायला तयार नाही. तिच्या स्वतःच्या मम्मीला म्हणलं, म्हणजे माझी मामीच आहेत ती आणि माझे सख्खे मामा आहेत, म्हणजे माझ्या मामाचीच मुलगी आहे साक्षी. मग तिला मी स्वतः सांगितलं काय होत नाही आणि काही टेन्शन घेऊ नको तू, बरोबर जी म्हणजे दवाखान्यामध्ये अजून आपण जाऊ, चांगल्या दवाखान्यामध्ये जाऊ आणि अजून म्हणजे ट्रीटमेंट करू, आणि चांगल्या दवाखान्यामध्ये गेल्यास अजून सांगतील, मोठ्या दवाखान्यामध्ये जाऊ, पैसे जाऊ दे म्हणलं. मी काही पण करतो पैशाचं, पैसे नसले तरी मी कुणाकडून पण बघतो पैसे आणि दवाखान्यामध्ये मोठ्या दाखवू आणि इलाज करू आपण, काय जर जी डॉक्टर काय म्हणतील ते इलाज करू, टेन्शन काहीच घेऊ नको मला तिला. म्हणून माझे एवढे म्हणजे मी एवढे पैसे बघतो कुठून पण काही बी करतो, पण मला तर करणं भाग आहे ना म्हणजे आपल्या बाळासाठी. मग त्याच्यामुळे तिला सांगितलं काही टेन्शन घेऊ नको, पण ती नाराज दिसायला लागली. मग मला पण म्हणजे बोर होईल म्हणून म्हणलं मम्मीपाशी सोडलं की जरा चांगलं होईल. आणि ती तिच्या मम्मीला पण पहिल्यांदा वाटलं काय झालं काय नाही. मग मी तरी मोठ्या दवाखान्यामध्ये पण आमचे नातेवाईक आहेत तिकडं पण ते रिपोर्ट ही दाखविले, तर ते काय होत नाही म्हणले, चांगलं काय होत नसते म्हणले. ती तयार होताना बाळ तसं होत आहे तयार, म्हणजे काय ते बाळाला काय धोका का काय होत नाही. हे तर सांगितलं होतं म्हणजे आमच्या इथं म्हणजे छोट्या दवाखान्यामध्ये गेलतो तिथं सांगितलं असं असं आहे, सोनोग्राफीमध्ये त्यांनी दिसलं म्हणून त्यांनी सांगितलं. मग त्याच्यामुळे त्यांनी पण आम्हाला सांगितलं. मग आम्ही आता मोठ्या दवाखान्यात जातो आणि अजून काय होतं हे तुम्हाला नक्की सांगतो. आणि साक्षीला पण म्हणलं काही होत नाही, आणि मोठ्या दवाखान्यामध्ये मी जाऊन आलो या काय, ते म्हणले काही नाही एवढं म्हणजे घाबरायची गरज नाही, काही होणार नाही म्हणले. आणि म्हणजे साक्षीला तर काही धोका नाही आणि बाळाला पण काही धोका नाही म्हणले. बाळ जन्म दिल्यास पुन्हा काही पण होऊ शकतो, पण आता म्हणजे काय धोका व्हायची काय ही नाही, गॅरंटी नाही. मग त्याच्यामुळे म्हणलं साक्षीला उगाच टेन्शन घेऊन जेवणा झाली काय करीना झाली साक्षी, म्हणून त्याच्यामुळे तिला सांगायला लागले टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. मी सांगून कतरून गेलो तिला, पण ती काय ऐकायला झाली. सारखं टेन्शन तिच्या डोक्यामध्ये दुसरं काही नाहीच, फक्त बाळाचं टेन्शन आहे तिला. त्याच्यामुळे तिला सांगितलंय काही टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या पाठीमागं, काय बी झालं तरी. आता मी तिला जातो, ती उरकायला लागली, तिला जातो घेऊन तिच्या मम्मी पप्पाकडे आणि तिला सोडतो. मग तेव्हा तिला बरं वाटेल जरा तिकडे राहिली की. माझ्या तर काही तर ऐकायला झाली आता झालं असेल तिचं उरकलं असेल. मग तिला आता सोडून येतो मी मम्मी पप्पाकडे, गाडी पण येईल म्हणून मी थोडं थांबलोय. म्हणलं तिला व्हिडिओ काढून आता हे करावं, सांगावं तुम्हाला की साक्षी ऐकत नाही म्हणून मी फक्त व्हिडिओ काढला. जातो तिच्याकडे काय म्हणते काय नाही बघतो, उरकलं असेल तिचं.